नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल ओंकार ऑफिस यूट्यूब चॅनलवरती. आज आहे 1 मे महाराष्ट्र दिन. खूप घाई गडबड झाली आहे कारण की सकाळचे वाजलेत बरोबर 7:10 झालेत. 7:30चा रिपोर्टिंग आहे विक्रोळीला. आज आपल्याला आहे 2 शोला जायचं आहे. एक आता मॉर्निंगचा शो आहे, एक सकाळचा शो आणि एक संध्याकाळचा शो आहे. त्याचासुद्धा रिपोर्टिंग आहे संध्याकाळी 5 वाजता आणि तो शो चालू होणार 7 वाजता. तो दुसरा शो आहे तो आपल्याला आहे गोरेगावला. खूप धावपळ झाले. ऑफिसवरून डॉट 6:30ला निघालो. घरी आलो, फ्रेश झालो. कुर्ता वगैरे तो पण इस्त्रीला टाकलेला, तो काय लक्षात नाही राहिला इस्त्रीला टाकायचा. तर दुसरा कुर्ता घातला आणि आता निघायचा आहे. अजून फ्रेश एकदम जाम टायमाचा खूप, मी तर खूप कट्टर टायमाचा हे बांधील आहे. मी जो टाईम दिला त्या टायमात पोहोचतोच. टार्गेट ठेवलं आहे 7:20ला इथून घरातून निघायचं. 7:30ला स्पॉट होते पोहोचायचं. 1 किलो शो इथून 10 मिनटात मी गाडीपासुद्धा शॉर्टकटला लावले. त्याच्यावर पटकन निघून जाऊ हायवे टू हायवे. आणि 7:30चं रिपोर्टिंग 8ला शो चालू होणार आहे. आणि आजचा पहिला जो शो आहे तो म्हणजेच लास्ट आपण एक ब्लॉग बघितला असेल आपल्या चॅनलवरती. गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा जो शो होता, जे अँकर आहेत, जे निवेदक आहेत, गायक आहेत, किरण खोत सर यांचा आवाज म्युझिकचा, त्यांचा आजचा मॉर्निंगचा शो आहे आपला. आणि इव्हिनिंगचा शो आहे तो चेतन जाधव, हे सुद्धा एक सिंगर आहेत, त्यांचा एक शो आहे तो गोरेगावला. आता पहिल्यांदा जाऊया मॉर्निंगच्या शोला. खूप धावपळ आज. चला भेटूया. पहिल्यांदा फ्रेश होतो पटापट आता आणि जातो पहिल्यांदा लोकेशनवरती. तिकडे गेला ती भेटूया. चलो. आणि मंडळी सकाळ सकाळ झाला एक स्कॅम. शूज रॅगमध्ये कोल्हापुरी चप्पल होते, मित्राकडे गेलेले आठवलीच नाही. मी मित्राकडे गेले. आता शेवटी शूज घालून जावं लागणार. या कुर्ता पायजमावरती शूज घालून नाही जावं लागणार. चला, आलिया भोगाशी असावे सादर. चला निघूया. तर म्हणजे या नाश्ता करायला पोहे आणि उपमाचा नाश्ता करतो हॉटेलमध्ये. जातो पटकन नाश्ता करून निघूया पुढे. आणि फायनली आता मंडळी पोचलो आहे. इथे आहे विकास कॉलेज. चला, बाहेरून एंट्रन्स दिसते. चला आतमध्ये पार्किंग वगैरे कुठे भेटते का बघूया. गाडी पार्क करून घेऊ प्रॉपर, म्हणजे टेन्शन नाही आहे. गाडी पार्क करून आतमध्ये जाऊया. चला मंडळी, आहे विकास कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स. आपला स्टेज तिकडे आहे. तिकडे सभागृह आहे, ऑडिटोरियम तिकडे आहे शो आपला. चला बघूया आता बाकीचे आपले रिझर्विस्ट येतात, त्याच्यासोबत इन्स्ट्रुमेंट घेऊन हातमध्ये जाऊ. बाई फायनल आपला सेटअप लागलेला आहे. इकडे आपला ऑक्टोपॅड कीबोर्डला आहे. मित्राचं नाव काय? स्वप्नील. स्वप्नील आहे कीबोर्डला आज. आमचे अरेंजर प्रसन्न सावंत, ते किती माहीत आहे काय, 8:34 झाले. 7:30ला शो चालू करा. तुम्ही आम्हाला बोलवलं आहे, टाईम फुकट घालवला. टाईम फुकट. 7:30ला बोलवलं, 8:30 वाजले. संध्याकाळचा ना सकाळचा. रिदम धूमवाला. हो, रिदम धूमवाला. किती वाजले सर? वाजले 8:30. आणि हे पॅडी शेटकडचे नवीन साऊंडवाले. याला कामाला ठेवलं का पॅडी? याला कामाला ठेवलं का? अरे कुठे घुसवतोय तो? जाम पार घुसवला आतमध्ये आहे ते.
मेल्यानं बघताच की आवश्यक हो तुमच्या टाळी वाजवा बघला की काय म्हटलं आवश्यक हो म्हटलं तरी टाळी वाजवली हा प्रेम माझ्या मालवणीचा शिवराळ श्रीधरी प्रेमळ भाषा शिवराळ श्रीधरी प्रेमळ भाषा सागरमणी झालंच म्हणा तिकडची माणसं आमच्यासाठी काय आहे इकडं तुम्ही मराठी बोलून राहिले आम्ही काय करायचं त्याच्यामुळे आता आपण मराठी देऊया ओके हा सिलेबस काढून द्या लक्षात कोण ठेवलं त्याला बक्षीस देऊया 1 2 3
सगळ्यात भारी सीन म्हणजे सिंगर आणि सिंगरचा भारी. आमच्या वादक लोकांचे बघा याचा सगळं इन्स्ट्रुमेंट गोळा करायला लागतात. आणि ह्याचा संसार तर लय मोठा आहे भाई, एवढा मोठा संसार, लय मोठा संसार. आता याला काचा कुचा गोंडायचा, तिकडे फोटोशूट करूया. फडाचे मालक दुसरा आता सेकंड शोला जायचं. सर किती वाजता पोहोचायचं रिपोर्टिंग? 6 वाजता. आला आता मटकाकडे फोटो. हा काही इंडियन टँक आहे ते 6 वाजता गोरेगाव. चलो मंडळी, दुपारचे 2:15 झालेत आणि शो संपलाय. फर्स्ट शो संपलाय दुपारचा 2:15 वाजता. आणि इकडे आम्हाला चालू झालेली आहे. आम्हाला गाडी लोड करा वाटा पडताला, गाडी लोड करतात. गाडी लोड करा, घरी जावा आणि झोपा. चला आता आपण इकडून आपल्या या मर्सिडीजला काढूया थोडं. स्टँड बॅग आली आता आपली प्रॉपर. पहिलीवाली फाटली होती, नवीन स्टँड बॅग मागवली मस्त की बाई, टेन्शन नाही, कॅरी करू शकतो. लटकवली की चाललो. आणि हे हो सर येऊ का, सर येऊ का, येतो भंड सर, आभारी आहे सर. असं चलो बाय बाय, भेटू परत. अजय अतुल यांचे सध्या भांडूमध्ये याचं नाव लय असतं. अजय अतुल एक नंबर प्लेअर आपला भाई, पुण्याला बाय. गौरव दुंगवाला. चलो चलो चलो. तर मंडळी दुपारचे वाजले 3. आता घरी आलं, थोडा फ्रेश झालं. हार्डली 1 तासाची झोप काढायची आहे आणि 4:30ला पुन्हा निघायचं पुढच्या शोला जायला, म्हणजे गोरेगावला. सो आता स्टेटून राहा. आणि आर्टिस्ट किंवा कलाकारांची लाईफ कशी असते ते तुम्हाला आता समजलं असेल. एका रात्री ऑफिसची नाईट, सकाळी शोला पोचलो, आता 1 तास झोप, पुन्हा सेकंड शो आणि पुन्हा रात्री ऑफिस. आणि किती तास जागा राहतो माणूस आणि किती तास झोपतो आहे हे थोडं याच्यातून तुम्हाला लॉजिक कळत असेल. आणि त्यासाठी मी एक या आधीसुद्धा एक असा मी व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यामध्ये जेव्हा मी बाहेर गेलेलो कोकणामध्ये शोला, तिकडचा व्हिडिओ अपलोड आहे. त्या व्हिडिओची लिंक आली डिस्क्रिप्शनमध्ये येईल का व्हिडिओच्या एंडला येईल, तर तुम्ही नक्की बघा. तिथेसुद्धा तुम्हाला समजेल की काय आहे आर्टिस्ट लोकांची लाईफ. सो जास्त वेळ नाही घेतात, मस्त 1 तासाची झोप काढू आपला आज आणि सेकंड शोला जायला निघूया. चला आता कॅपॅसिटी नाही, थोडी डाऊन आहे, चार्जिंग डाऊन आहे. 1 तास जरा झोप काढला थोडा फ्रेश वाटायला लागतो. चलो आता पहिल्यांदाच झोपायला भेटत काही तासानंतरच. तर मंडळी फायनली 1 तासाची झोप काढलेली आहे आणि डोळ्यातून तिथं चुरचूर झोप झाली नाही. बट संध्याकाळचे वाजले 5:15 आणि आत्ता निघायचं. रिपोर्टिंग टायमिंग होता 6 वाजता. अजून घरीच आहे, जास्त रनिंग नाही आहे, पण आपण शॉर्टकटने जाण्याचा ट्राय चालला आहे आरे कॉलनीमधून. तर जास्त वेळ नाही घेत आहे. इकडे इन्स्ट्रुमेंटच्या बॅगसुद्धा रेडी आहे, शूज वगैरे रेडी आहे. आता फक्त निघतो. आणि योगी येतो आहे आपल्याला. योगी आहे आज कीबोर्डिस्ट, भांडूपवरून आहे. आणि बाकीचे आर्टिस्ट भेटतील तिकडे, तेव्हा त्यांचा इंट्रो करूनच देऊ आपण. सो जास्त वेळ नाही घेत आता, निघूया पटकन जायला गोरेगावला. मंडळी फायनली पोचलो आहे आमच्या मंगतरामला. इकडे आपली गाडी होती आणि ही आहे योगीची गाडी, फुल लोडेड. कीबोर्ड आणि स्टँड लोड गेलेला आहे. बाईने इकडे फटाका फोडला आहे कारण की योगी व्याज कीबोर्डला. आणि संध्याकाळचा आमचा लिंबू सोडा. आणि या बाईने मस्त की सोडा बनवला आहे, बाई काय खरा नाही. चलो सोडा पिऊया आणि निघूया पुढे जायला. तर आरेतून जायचा प्लॅन कॅन्सल केला आहे. आता आपण चाललेलो आहोत आता या शिप्सचा ब्रिज जो आहे ना तिथे अंधेरीचा. आणि कारण की लोकेशन आहे ना ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या जवळच. आणि हा सूर्य बघा, संध्याकाळचे 5:45 झालेत तरीसुद्धा उन्हाच्या नुसार ना वाफा मारत आहेत. आणि काय बोलणार आहे, एवढं ते ऊन आहे ना डोळ्याला असं लागतं आहे, एवढं उष्णता अजून आहे भरपूरशी. आणि आता पटकन पोहोचू एकदा लोकेशनला. नॉर्मली स्पीडने चाललो आहे, 40-50 टाईमपास करत चाललो आहे. बोला आता पोचू टायमात. हा बघा आपला विमानवाले बघा, पुढे बघा कसं चालू विमान. कोणाची गाडी लोड करून ठेवले, स्टँड कीबोर्ड ठेवून पद्धतशीरमध्ये चाललं आहे स्कूटीवरून. चलो हां दे ऑन दे. सो फायनली रिच ॲट दी डेस्टिनेशन. अँड सुजय बागवे यांची ओळख करून देण्यासाठी आम्हाला काही शब्द अपुरे पडतात. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर. म्हणजे फायनली पोहोचलो सेटअपवरती आणि सेटअप बॅलन्स चालू आहे. इकडे आहे आपला ऑक्टोपॅडचा सेटअप. ह्या वायरीज झाल्यात नुसत्या. इकडे आहे योगीबाईचा कीबोर्ड. हे यांचे एवढे स्टँड पण मोठे. ऑडिट काय बोलतात, परीक्षक वर्ग अजून आलेला नाही आहे. इकडे
आणि प्रसन्नाचा साऊंड बॅलन्स चालू आहे. चलो आजचा शो आहे द ओशीवरा बेस्ट स्टाफ क्वार्टर्स कॉलेज वेलफेअर असोसिएशन. चलो साऊंड बॅलन्स करून घेऊ म्हणजे टेन्शन नाही राहणार आपल्याला.
तर मंडळी फायनली आत्ताचा शो संपलेला आहे. आजच्या दिवसाचे 2 शो होते. 2 शोचा पॅकअप झालेला आहे. हा गाडी घेऊन जा घरी. चला गाडी रेडी आहे. आता जायचं ऑफिसला. हे जातील घरी झोपायला. आपल्या डोळ्यात आता आपलं काम करायचं. जो बेकार आहे डोळ्यावर काय खरं नाही. आज आर्टिस्ट लाईफ इज व्हेरी बरं ना, खूप स्ट्रगलवाली लाईफ आहे. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आवडला ब्लॉग तर लाईक येऊन दे. असं वाटतं ब्लॉग कमेंट करून सांगा. ठीक आहे, चला भेटू पुढचा ब्लॉग.